हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे बंच वाईज सेंटेन्सेस कसे होतात ते बघितलं. या व्हिडिओमध्ये जर आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन करायचे असतील ते कसं होणार आहे बघणार आहे. कारण बोलत असताना आपण प्रत्येक वेळेस साधेच क्वेश्चन विचारतो असं नाही. येस नो टाइप आहे. समटाइम्स वी आज अ डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन असो. मग त्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ते आपण बघणार आहे पहिल्यांदा आणि काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. सो फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये ऑलरेडी वी नो दॅट शॅल बी विल बी सोबत आपल्याला क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरायचं. पण जेव्हा आपल्याला क्वेश्चन करायचा असतो तेव्हा आपण शॅल आणि विल ला पहिल्यांदा घेतलेला आहे, मग सब्जेक्ट घेतला आणि मग नंतर बी यूज करून वर्ब आयएनजी घेतलं. आता त्याच क्वेश्चनला आपल्याला फक्त काय करायचं आहे, डब्ल्यूएच टाइप वर्ड जॉईन करायचे बिफोर हँड. वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे डब्ल्यूएच टाइपचा वर्ड जे आपल्याला माहितीच आहे, टू, व्हॉट, व्हेन वगैरे जे आहे ते. त्याच्यानंतर शॅल किंवा विल हे येणार आहे हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्ट येईल. त्याच्यानंतर येणार आहे बी फॉर्म आणि नंतर येणार आहे क्रियापदाचा आयएनजी. त्याच्यानंतर आपण यूज करणार आहे वाक्याच्या गरजेनुसार ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. टाइम शिवाय आपण फ्युचर टेन्स करत नाही, सो टाइम येणार आहे आणि ऑफकोर्स क्वेश्चन मार्क येणार आहे कारण आपण क्वेश्चन करत आहे. टाइम जो आहे तो आहे पुढचा म्हणजे भविष्य काळाचा येणार आहे. इथे आपण अर्थ लिहू शकत नाही कारण जो आपला डब्ल्यूएच टाइप वर्ड आहे त्यानुसार आपल्याला काय होणार आहे, क्वेश्चन विचारला जाणार आहे. इवन दो आपण शॅल बी विल बी आयएनजी प्रमाणे करत असेल मध्ये कोण करत असेल, काय करत असेल, कुठे करत असेल, केव्हा करत असेल, असं काय होणार आहे डब्ल्यूएच टाइप वर्ड त्या करत असेल सोबत जॉईन होणार आहे. ह्या वर्डनुसारच तुमचं काय होणार आहे, क्वेश्चन फॉर्म होणार आहे आणि उत्तर सुद्धा या वर्डवरच अवलंबून असणार आहे. सो वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएच टाइप वर्ड आल्यानंतर शॅल आणि विल हे दोघांनाच घ्यायचं आहे. ह्याच्यासोबत बी ला आपण यूज करायचं नाही. त्या दोघांना आपण सेपरेट केलेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरोगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह क्वेश्चन जेव्हा बघितलं तेव्हाच आपण समजून घेतलेलं आहे की आपण दोघांना सेपरेट केलेलं आहे. सेपरेट करत असताना मध्ये सब्जेक्ट येणं गरजेचं आहे आणि मग येणार आहे क्रियापदाचं आयएनजीचं फॉर्म. नाउ विल सी सम एक्झाम्पल्स. ऑलरेडी आय हॅव रिटन हियर. व्हॉट विल यू बी डूइंग ॲट 7 PM टुमॉरो. व्हॉटनी क्वेश्चन केलेला आहे. त्याच्यानंतर विल हा शब्द घेतलेला आहे. सब्जेक्ट म्हणून आपण यू घेतलेला आहे आणि परत बी वापरून क्रियापदाचा आयएनजी. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट टाइम वगैरे सगळं लास्टला येणार आहे आणि शेवटी येणार आहे क्वेश्चन मार्क. सो व्हॉट विल यू बी डूइंग ॲट 7 PM टुमॉरो. उद्या 7 वाजता संध्याकाळी तू काय करत असशील. उत्तर ज्याचं त्याचं उत्तर येणार आहे, जसं की पुढची व्यक्ती कोण आहे त्याप्रमाणे ते उत्तर देणार आहे. पण प्रश्नामध्ये आपण विचारलं की काय करत असशील. वेअर विल दे बी मीटिंग ऑन संडे. विल आणि बी परत वेगळं लिहिलेलं आहे. वेअर विल दे बी मीटिंग ऑन संडे. रविवारी ते कुठे भेटत असतील. हु विल बी जॉईनिंग अस इन डान्स परफॉर्मन्स नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यामध्ये डान्स परफॉर्मन्स मध्ये आम्हाला कोण जॉईन करत असेल. तुम्ही म्हणाल विल बी ते कंपल्सरी दोन्ही मिळून आलेला आहे की सब्जेक्ट आलेला नाहीये की, आणि प्रश्न आपण गुणी विचारलेला आहे म्हणजे या वाक्यामधला उत्तर सब्जेक्ट असल्यामुळे इथे सब्जेक्ट येण्याचा प्रश्नच येत नाही. सो प्रश्नाचं उत्तर आहे सब्जेक्ट, त्यामुळे विल बी जॉईन हे कंटिन्युअस आलेले आहे. इथे सब्जेक्ट येऊ शकत नाही. Why will सीमा बी कमिंग लेट फ्रॉम मंडे. सीमा सोमवारपासून उशिरा का येत असेल. प्रश्न विचारला पण रिझन साठी वाय. हाऊ विल रिया बी गोइंग टू पार्टी टुनाइट. आज रात्री रिया पार्टीला कशी जात असेल. When will the boss be leaving the cabin. बॉस कधी केबिन सोडत असेल. आता ह्याच्यामध्ये टाइम येणार आहे का नाही, कारण उत्तरच आपण काय करणार आहे टाइमचं घेणार की कधी केव्हा या अर्थाने, त्यामुळे प्रश्नामध्ये टाइम येणार प्रश्नच नाही. हु विल बी कंडक्टिंग लास्ट सेशन. लास्टचं सेशन कोण कंडक्ट करत असेल. व्हॉट विल माय मॉम बी कुकिंग फॉर डिनर ऑन माय बर्थडे पार्टी. आता ऑन माय बर्थडे पार्टी हे तुमचं टाइम झालेलं आहे कारण बर्थडे तुम्ही कधी ठेवणार आहे आणि तिची पार्टी कधी ठेवणार आहे हे तुमचं काय आहे तो टाइम असणार आहे. आणि त्या दिवशी तुमची मम्मी प्रश्न विचारला की माझी मम्मी माझ्या बर्थडे पार्टीला डिनरसाठी काय स्वयंपाक करत असेल. हु विल बी फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन्स आफ्टर लेक्चर. लेक्चर नंतर माझे इन्स्ट्रक्शन्स कोण फॉलो करत असेल. प्रत्येकाची उत्तरं ज्याची त्याची वेगळीच नाही. आपण इथे फक्त प्रश्न तयार कसा करायचा ते बघतो. Which political party will be winning this election. हे इलेक्शन म्हणजे या वर्षीचं इलेक्शन, त्याच्यामध्ये टाइम आलेला आहे
कोण जिंकत असेल? Whose notes will you be using for final exam? फायनल एक्झाम साठी तू कोणाचे नोट्स वापरत असशील? Whom will Sudha be selling her scooty after buying a new one? कधी? नवीन विकत घेतल्यानंतर सुधा तिची स्कूटी कोणाला विकत असेल? कधी? हे जे आहे टाइम आहे कधी, तर नवीन विकत घेतल्यानंतर. How many steps will my mom be walking after dinner? रात्रीच्या जेवणानंतर माझी मम्मी किती स्टेप्स म्हणजे किती पाऊल चालत असेल? आणि who will be investing money in a new company after presentation? प्रेझेंटेशन झाल्यानंतर एका नवीन कंपनीमध्ये कोण पैसे इन्व्हेस्ट करत असेल? ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सगळीकडे WH टाइप वर्ड्स दिसणार आहेत आणि प्रश्नाची उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचे. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी स्टेप्स विल माय मॉम बी वॉकिंग आफ्टर डिनर? किती? 500 स्टेप्स विल माय मॉम बी वॉकिंग आफ्टर डिनर, किंवा माय मॉम विल बी वॉकिंग 500 स्टेप्स आफ्टर डिनर. किती? इथे नंबर येणार आहे, तो त्या स्टेप सोबत काय केला जाणार आहे? लिहिला जाणार आहे. हु विल बी इन्व्हेस्टिंग मनी इन अ न्यू कंपनी आफ्टर प्रेझेंटेशन? उत्तर असेल टाटा कंपनी विल बी इन्व्हेस्टिंग मनी इन अ न्यू कंपनी आफ्टर प्रेझेंटेशन. इथं हुच्या ठिकाणी आपल्याला तो सब्जेक्ट घालायचा आहे, किंवा ASK अकॅडमी विल बी इन्व्हेस्टिंग, किंवा आरती बाके विल बी इन्व्हेस्टिंग. कुणाचं जे असेल नाव तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. कंपनीचं नाव असेल, फर्मचं नाव असेल, तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल नाव असेल तर हुच्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर हुज नोट्स विल यू बी युजिंग फॉर फायनल एक्झाम? कुणाचे नोट्स तू वापरणार आहे? I will be किंवा I shall be using Ask Academy's notes for final exam. कुणाचे नोट्स? Ask Academyचे नोट्स, आरतीचे नोट्स, राजचे नोट्स, किंवा XYZ एका गाईडचं नाव तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. कुणाचे? याद नाही. Which political party will be winning this election? हे इलेक्शन कोण जिंकत असेल? ऑफकोर्स BJP पार्टी विल बी विनिंग दिस इलेक्शन असं करू शकता. तुम्हाला जो पार्टी काँग्रेस असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी असेल, जो काही असेल ते करणार आहे विचच्या ठिकाणी त्याचं नाव येणार आहे. उत्तर हे प्रत्येक माणसाप्रमाणे वेगळे वेगळे येणार आहे. ज्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारणार आहे त्याप्रमाणे वेगळे वेगळे येणार. फक्त त्या WH टाइपचा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो त्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागणार आहे? उत्तर लिहावं लागणार आहे. Where will they be meeting on Sunday? They will be meeting in 5-star hotel on Sunday. संडेला ते 5-star हॉटेलमध्ये भेटत असतील. ते प्रश्नांची उत्तरावर आपल्याला फोकस करायचं आहे. फोकस काय आहे की सेंटेन्स आपण जो WH टाइप वर्ब वापरून क्वेश्चन केला आहे तो फॉर्म कसा होतो आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तुम्ही बोलत असताना फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करून काय काय मराठीमध्ये बोलता त्याची लिस्ट करा. अगेन मेक युअर ओन सेंटेन्सेस इन इंग्लिश, टॅली देम विथ दिस स्ट्रक्चर की बरोबर आहे का नाही, आणि मग बरोबर असेल तर प्रश्नच नाही. जर चुकीचं वाटत असेल तर बघा त्याचे प्लेसेस कुठे तिथे बरोबर त्या ठिकाणी ते शब्द ठेवा आणि तुमचा क्वेश्चन फॉर्म होणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि सारखं त्याचा वापर करा. थँक्यू.